सामंत साहेबांची इच्छा आहे आमच्या मोठी MIDC हो राष्ट्रवादीची विठ्ठल साहेब नाही राष्ट्रवादीचे आणि आज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी व्यक्त केल्या। ग्रामीण भागातील कार्यकर्ता शहरापेक्षा पिचलेला असतो, काय सांगा? आज माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री गण असतील किंवा मी असेल सगळीकडे जे आहे जिल्हा परिषद जिथे जिथे निवडणुका आहेत त्या ठिकाणी पक्षाची संघटना कशी आहे, तिकडचा कार्यकर्ता कशा प्रकारे काम करतोय, कार्यकर्त्याच्या काय अडचणी आहेत, या सगळ्या गोष्टीचा उहापोह जो आहे ते या बैठकीमध्ये होतो। आज दिंडोरी असेल, कळवण असेल, याच्या अगोदर वेगवेगळ्या विधानसभा ज्या आहेत याच्या दिवसामध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्रामधल्या कव्हर केल्या। हा दौरा जो आहे तो आजपासून सुरुवात झालेला आहे। हा दौरा असाच पुढे सुरू राहील आणि ज्या ज्या कार्यकर्त्याच्या समस्या आहेत, कार्यकर्ता कशा प्रकारे तिथे काम करतोय, तो ज्या मतदारसंघामध्ये काम करतो तिकडे व्यवस्था आहेत की नाही, सगळ्या तिकडे कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम आहेत, काय समस्या आहेत, या सगळं जाणून घेण्याचं काम जे आहे ते या बैठकीच्या माध्यमाने होतं। या ठिकाणी आदिवासी मतदारसंघ आहे, 3 मतदारसंघ, तर या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा सर्वात मोठा गाजलेला होता जिल्हा परिषदेच्या, त्यामध्ये आरक्षण वाढलं होतं, तर या संदर्भात काय तरतूद कराल? नाही, आता हे पॉलिसीचा विषय आणि तो सरकारकडे जो आहे तो प्रलंबित विषय आहे, कोर्टामध्ये देखील प्रलंबित विषय आहे। जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींवरती उपाय काढूनच जिल्हा परिषदेच्या निवडणूक लागतील। आपले पदाधिकारी, सत्ताधारी, आमदार आहे, मंत्री आहे, या ठिकाणी त्यांच्यावरती नाराजगी व्यक्त करण्यात आली। नाही, काय नाराजगी कामाच्या बाबत काय सांगाल? काही नाराजगी वगैरे नाही। हा कौटुंबिक आमचा मेळावा असतो। या मेळाव्यामध्ये, या बैठकीमध्ये जो आहे तो कार्यकर्ता जो आहे हा आपल्या नेत्याला ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते सांगत असतो, सगळ्या समस्या ज्या आहेत ते सांगत असतो या ठिकाणी, आणि त्या समस्या जेव्हा सांगतो तेव्हा त्या समस्येमधून जे आहे ते आपल्याला प्रश्न कळतात, त्याची उत्तरं जी आहेत ती आपण शोधायचा प्रयत्न जो आहे तो करायचा असतो। जिल्हा परिषद अनेक दिवसापासून लोकप्रतिनिधीपासून वंचित आहे, आता किती दिवस वंचित राहील अजून, काय सांगाल? अर्धा महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागलेल्या नाही अद्यापपर्यंत। काय 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 जिल्हा परिषदेमध्ये अद्यापर्यंत लोकप्रतिनिधी वाचून वंचित आहे, अनेक ठिकाणी अद्यापर्यंत निवडणुका लागल्या ना। आता बहुतेक ठिकाणी आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता फक्त 22 जे आहेत त्याचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित होते कोर्टामध्ये, आणि आरक्षणासाठी ते देखील जे आहेत ते काही दिवसांमध्ये त्या देखील निवडणुका लागतील। आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील लागल्या। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी श्रीकांत शिंदे आपल्या सोबत होते। श्रीकांत शिंदे यांनी केलेलं मत जे व्यक्त आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी जे मेळावा घेण्यात आला, या ठिकाणी युतीच्या आमदार आहे, ते मंत्री आहे, आणि त्यावरती कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे, कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी। परंतु याकडे श्रीकांत शिंदे यांनी बोलण्यास नकार दिला। परंतु या ठिकाणी कौटुंबिक वाद असल्याचा देखील त्यांनी शब्द वापरला। परंतु कौटुंबिक वाद आहे तर नेमका कौटुंबिक वाद आहे तर कार्यकर्ते का तक्रार करत आहे हा देखील सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। तसेच आरक्षणाचा मुद्दा देखील याबाबत त्यांनी व्यक्त केले की आरक्षणाचा मुद्दा हा प्रशासकीय लेवलला आहे, परंतु प्रशासनामध्ये सरकार देखील सहभागी आहे, तरी यावरती लवकर प्रश्न कसा सुटेल हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन गोरखसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।